गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पहा, आज आपल्याला स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन पाहायचं. ओके, सो कंबशन, व्हॉट इज कंबशन? आपल्याला माहिती आहे बर्निंग, त्याला आपण कंबशन म्हणतो जनरली. ओके, पण ध्यानात ठेवा, ॲक्च्युअली सायंटिफिकली कंबशन म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे जेव्हा एखादा सबस्टन्स हा कम्प्लिटली ऑक्सिजन सोबत रिॲक्ट होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, कंबशन म्हणतो. कंबशन मीन्स a reaction in which any substance is completely reacted with oxygen is known as combustion. आपल्याला हायड्रोकार्बन्स माहिती आहेत. कुठल्याही हायड्रोकार्बन्स, फॉर एक्झाम्पल आपण मिथेन घेतला आणि मिथेनचं आपण ऑक्सिडेशन केलं, त्याला ऑक्सिजन सोबत कम्प्लिटली रिॲक्ट केलं. ओके, तर या ऑक्सिजन सोबतच्या रिॲक्शनला जनरली आपण बर्निंग म्हणतो. दॅट इज कार्बन जो आहे तो ऑक्सिजन सोबत कंबाईन होईल आणि कार्बन डाय ऑक्साईड फॉर्म करेल. जे हायड्रोजन आहे तेही ऑक्सिजन सोबत कंबाईन होतील आणि वॉटर तयार करतील. दॅट इज 2H2. म्हणजे आपल्याला इथं 2 ऑक्सिजनचे मोल्स लागतील. ओके, तर अशा ज्या रिॲक्शन्स आहेत ज्यांच्यामध्ये कुठलाही सबस्टन्स ऑक्सिजन सोबत कम्प्लिटली रिॲक्ट होतो, म्हणजेच त्याचं कम्प्लिटली ऑक्सिडेशन होतं, त्या रिॲक्शनला आपण कंबशन रिॲक्शन म्हणतो. ओके, सो कंबशन मीन्स अ completely oxidation of a substance is called a combustion. सिम्पली ध्यानात ठेवायचं. ओके, आता आपल्याला एन्थाल्पी पाहिजे. व्हॉट इज द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन? ओके, तर पहा, जेव्हा एखाद्या सबस्टन्सला आपण कम्प्लिटली ऑक्सिजन सोबत रिॲक्ट करतो, म्हणजे त्याचं ऑक्सिडेशन करतो, म्हणजे त्याला बर्न करतो, तेव्हा कुठल्याही बर्निंगमध्ये आपल्याला माहिती हीट रिलीज होते. ओके, सो दॅट किती हीट रिलीज झालेली आहे त्यालाच म्हणायचं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. ओके, पण परत त्याच गोष्टी स्टँडर्ड म्हटलं की आपल्याला माहिती आहे, आपल्याला ज्या सबस्टन्सचं कंबशन करायचं त्याचं अमाऊंट हे 1 मोल घ्यायचं आणि कुठलाही सबस्टन्स जर त्याच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये असेल 1 मोल अमाऊंट घेतला आणि त्याला आपण कम्प्लिटली ऑक्सिडाइज केलं तर त्याचं कम्प्लिटली ऑक्सिडेशन होण्यासाठी जो एन्थाल्पीचा चेंज होणार आहे त्या एन्थाल्पी चेंजलाच म्हणायचं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. ओके, फॉर एक्झाम्पल पहा, फॉर एक्झाम्पल आपण ॲसिटिलीन घेतलं, आपल्याला माहिती आहे C2H2. तर ॲसिटिलीन हे गॅसियस स्टेटमध्ये, जर त्याला आपण ऑक्सिजन सोबत कंबाईन केलं O2 सोबत, ऑक्सिजन सुद्धा कुठल्या स्टेटमध्ये, गॅसियस स्टेटमध्ये. आपल्याला माहिती आहे कुठल्याही हायड्रोकार्बनचं जेव्हा ऑक्सिडेशन होतं तेव्हा जेवढे कार्बन आहेत ते कार्बन डायऑक्साईड तयार करतात. इथं 2 कार्बन आहेत म्हणजे आपल्याला 2CO2 भेटतील. ते CO2 सुद्धा गॅसियस स्टेटमध्ये. आणि जे हायड्रोजन आहेत ते ऑक्सिजन सोबत कंबाईन होतील आणि वॉटर तयार करतील. 2 हायड्रोजन आहेत ॲसिटिलीन मध्ये, दॅट इज इथाईन मध्ये, म्हणजे आपल्याला काय होणार आहे 1 मोल ऑफ H2. तर स्टँडर्ड कंडिशनला वॉटर मात्र लिक्विड स्टेट मध्ये असतं. ओके, मग आपल्याला ऑक्सिजन किती लागले, 2 × 2 4 + 1 5 ऑक्सिजन लागले. मग 5 ऑक्सिजन एका मोल मध्ये तर 2 आहेत. इट इज डायटोमिक मॉलिक्यूल. म्हणून आपण इथं 5 यूज करण्यासाठी 5/2 O2 घेतो. म्हणजे ओव्हरऑल आपण 2.5 यू मे से दॅट 2.5 मोल्स ऑफ O2 आर यूज्ड. त्यालाच आपण 5/2 लिहितो. ओके, आता या रिॲक्शन मध्ये काय केलं आपण की ॲसिटिलीनला कम्प्लिटली ऑक्सिडाइज केलं इनटू कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर. म्हणजेच आपण ॲसिटिलीनला बर्न केले. ओके, बर्निंग रिॲक्शन मध्ये काय होतं की एनर्जी रिलीज होते. ओके, तर इथे एनर्जी रिलीज होणार म्हणून आपण लिहितो डेल्टा CH, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. तर या रिॲक्शन मध्ये ध्यानात ठेवा 1300 किलोजूल ऑफ हीट इज रिलीज. जर आपण 1 मोल ॲसिटिलीन घेतलं आणि त्याला आपण त्याचं कंबशन केलं तर 1300 किलोजूल एवढी हीट काय होते, रिलीज होते. म्हणून आपण हीट रिलीज व्हावी म्हणून याला साइन निगेटिव्ह देतो. द निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट द हीट इज रिलीज्ड. ओके, आता ओव्हरऑल आपण काय सांगतो की ॲसिटिलीनला कंबशन केलं आपण तर किती हीट लागेल 1 मोल साठी, 1300 किलोजूल एवढी हीट लागेल. सो इट इज द एन्थाल्पी ऑफ कंबशन. तीच त्याची काय एन्थाल्पी ऑफ कंबशन आहे. म्हणजे ध्यानात ठेवा, जेव्हा एखादा सबस्टन्स हा पूर्णपणे ऑक्सिडाइज होतो तेव्हा जो एन्थाल्पीचा चेंज होतो त्या एन्थाल्पी चेंजला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ कंबशन. आणि जर तो सबस्टन्सचा अमाऊंट 1 मोल असेल आणि तो त्याच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये असेल तर त्याच्या एन्थाल्पीला म्हणायचं स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ कंबशन. ओके, परत पहा,
The standard enthalpy of combustion of a substance is the enthalpy change accompanying when 1 mole of the substance in the standard state is completely oxidized. Simply ध्यानात ठेवा. When 1 mole of the substance in the standard state is completely oxidized, then the enthalpy is called standard enthalpy of combustion. Okay. Example ध्यानात ठेवा. acetylene enthalpy of combustion ही -1300 किलोजूल येते. ओके. नेक्स्ट पहा. आता यानंतर आपल्याला बॉन्ड एन्थाल्पी पाहायचं. सो व्हॉट इज बॉन्ड एन्थाल्पी? और यू मे से दॅट त्यालाच आपण बॉन्ड एनर्जी सुद्धा म्हणतो. बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी. पहा नेक्स्ट वी आर गोइंग टू स्टडी बॉन्ड एन्थाल्पी. बॉन्ड एन्थाल्पीलाच आपण बॉन्ड एनर्जी असं सुद्धा म्हणतो. ओके. पहा एक एक्झाम्पल. आपण हायड्रोजन घेतला H2. ओके. स्टँडर्ड स्टेट मध्ये घेतात माहिती आहे हायड्रोजनची स्टँडर्ड स्टेट इट इज द गॅसियस मॉलिक्यूल. बाकी काहीच नाही घेतला, फक्त काय घेतला आपण H2 गॅस घेतला 1 मोल अमाउंट मध्ये घेतला. आणि जर H2 गॅस म्हणजे आपल्याला माहिती आहे हायड्रोजन सिंगल बॉन्ड हायड्रोजन. ओके. मग आपण मॉलिक्युलर ऑक्सिजनला ॲटॉमिक ऑक्सिजन मध्ये जर कन्वर्ट केलं तर आपल्याला माहिती आहे 2 हायड्रोजन ॲटम्स भेटतील. ते दोन्ही कुठल्या स्टेटमध्ये असतील? गॅसियस स्टेटमध्ये. समजलं ना? आता हे हा चेंज करण्यासाठी काय करावं लागलं आपल्याला? हायड्रोजन जो सिंगल बॉन्ड आहे तो बॉन्ड काय करावा लागला? ब्रेक करावा लागला. ओके. तर सिंपली व्हॉट इज बॉन्ड एन्थाल्पी? त्यानंतर कुठलाही पर्टिक्युलर कोव्हॅलेंट बॉन्ड जो असतो तो कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक करायला जी एनर्जी रिक्वायर्ड आहे त्या एनर्जीला म्हणायचं बॉन्ड एन्थाल्पी. म्हणजे बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय? एनर्जी. कुठली एनर्जी? एखादा कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी. ओके. मग परत आपल्या कन्सेप्ट ध्यानात ठेवायचे. आपल्याला ज्याचा बॉन्ड जो बॉन्ड ब्रेक करायला त्याचा अमाउंट किती पाहिजे? 1 मोल पाहिजे. आणि तो कशामध्ये पाहिजे? त्याच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये. जर 1 मोल मध्ये कुठल्याही सबस्टन्सच्या जेवढे बॉन्ड्स आहेत तेवढे बॉन्ड जर आपण काय केले? ब्रेक केले तर 1 मोल मधले बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जेवढी एनर्जी रिक्वायर्ड आहे त्या रिक्वायर्ड अमाउंट ऑफ एनर्जीला बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी असं म्हणायचं. ओके. व्हॉट इज बॉन्ड एन्थाल्पी? द रिक्वायर्ड अमाउंट ऑफ एनर्जी टू ब्रेक अ पर्टिक्युलर कोव्हॅलेंट बॉन्ड इन 1 मोल ऑफ अ गॅसियस मॉलिक्यूल इज कॉल्ड बॉन्ड एन्थाल्पी और बॉन्ड एनर्जी. समजलं? परत पहा. एखादा पर्टिक्युलर कोव्हॅलेंट बॉन्ड जर ब्रेक करायचा आपल्याला त्याच्या 1 मोल मधला. ओके. तर 1 मोल मध्ये जेवढे कोव्हॅलेंट बॉन्ड आहेत तेवढे बॉन्ड जर ब्रेक करायचे आपल्याला तर त्यासाठी जी रिक्वायर्ड एनर्जी त्या रिक्वायर्ड एनर्जीलाच म्हणायचं बॉन्ड एन्थाल्पी म्हणायचं. ओके. मग आपण जर हा हायड्रोजन सिंगल बॉन्ड जर 1 मोल अमाउंट घेतलं म्हणजे 1 मोल अमाउंट आपल्याला माहिती आहे अवघड नंबर एवढे जर आपण H2 घेतले आणि त्या सगळ्यांमधला हायड्रोजन सगळे बॉन्ड जर काय केले 1 मोल मध्ये आपण ब्रेक केले तर आपल्याला 2 हायड्रोजन ॲटम्स भेटतील. आणि या रिॲक्शन मध्ये दॅट इज डेल्टा H0 या रिॲक्शन मध्ये 436.4 किलोजूल एवढी हीट आपल्याला सप्लाय करावी लागते. म्हणजे 1 मोल H2 मधले जेवढे बॉन्ड आहेत हायड्रोजन सिंगल बॉन्ड हायड्रोजन 1 मोल क्वांटिटी मध्ये असतील तेवढे बॉन्ड आपल्याला काय करायचे? ब्रेक करायचे. तर तेवढे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी आपल्याला त्याला हीट करावं लागते, एनर्जी प्रोव्हाइड करावी लागते. 436.4 किलोजूल म्हणून साइन काय आलं? प्लस येईल. म्हणजे तेवढी एनर्जी तो काय करतो? गेन करतो. याचा मीनिंग काय की जर आपण H2 किती मोल घेतलं? 1 मोल. आणि 1 मोल H2 चे सगळे आपण हायड्रोजन बॉन्ड काय केले? ब्रेक केले. तर ब्रेक करण्यासाठी आपल्याला जी एनर्जी त्याला सप्लाय करावी लागली ती एनर्जी 436.4 किलोजूल. त्यालाच म्हणतो आपण बॉन्ड एन्थाल्पी किंवा बॉन्ड एनर्जी. समजलं? सिंपली पहा. बॉन्ड एन्थाल्पी म्हणजे काय की कुठल्याही सबस्टन्सच्या 1 मोल अमाउंट मध्ये जेवढे बॉन्ड आहेत कोव्हॅलेंट बॉन्ड ते कोव्हॅलेंट बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी एनर्जी म्हणजेच बॉन्ड एन्थाल्पी और बॉन्ड एनर्जी. ओके. इन सिंपल लँग्वेज परत ध्यानात ठेवा. व्हॉट इज बॉन्ड एन्थाल्पी? द रिक्वायर्ड अमाउंट ऑफ एनर्जी टू ब्रेक अ पर्टिक्युलर कोव्हॅलेंट बॉन्ड इन 1 मोल ऑफ अ गॅसियस मॉलिक्यूल इज कॉल्ड बॉन्ड एन्थाल्पी और बॉन्ड एनर्जी. ओके. नेक्स्ट आता पहा आपण ॲव्हरेज बॉन्ड एन्थाल्पी काय ते पाहायचं आपल्याला.
So we are going to discuss average bond enthalpy or average bond energy. Average bond enthalpy. आता सिंपली आपण वॉटर मॉलिक्यूल घेतलं H2 स्टँडर्ड स्टेट त्याची आपल्याला माहिती आहे गॅसियस स्टेट मध्ये आणि वॉटर मध्ये आपल्याला माहिती आहे देयर आर टू ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड्स प्रेझेंट इन द वॉटर. इथं दोन बॉन्ड आहेत HOH दोन बॉन्ड आहेत OH बॉन्ड आणि OH बॉन्ड ठीक आहे तर दोन आहेत. मग आपण जर हे 1 मोल अमाउंट घेतलं आणि हे दोन्ही बॉन्ड ब्रेक केले बोथ बॉन्ड काय केले आपण ब्रेक केले. ओके तर आपल्याला माहिती आहे आपल्याला काय भेटेल 2 हायड्रोजन्स प्लस 1 ऑक्सिजन. हे सुद्धा कुठल्या स्टेट मध्ये असतील गॅसियस स्टेट मध्ये असतील. ऍक्च्युअली आयन्स भेटतील पण आपण ऍटॉमिक स्टेट मध्ये देऊ. ओके पाहता तर ते दोन्ही बॉन्ड ब्रेक करण्यासाठी जी एन्थाल्पी लागेल दोन्ही बॉन्ड आयडेंटिकल आहेत आयडेंटिकल बॉन्ड्स OH बॉन्ड आणि OH बॉन्ड. ओके तर दोन्ही OH बॉन्ड जर आपण 1 मोल वॉटर मॉलिक्यूल घेतलं त्याचे ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड काय केले ब्रेक केले तर आपल्याला 2 मोल्स ऑफ हायड्रोजन आणि 2 मोल्स ऑफ ऑक्सिजन भेटेल. ओके तर यासाठी आपल्याला जी एनर्जी प्रोव्हाइड करावी लागेल ती एनर्जी आहे डेल्टा H0 is equal to that is enthalpy of reaction. Okay is equal to 927 किलोजूल. म्हणजे आपल्याला वॉटर मॉलिक्यूल मध्ये दोन्ही OH बॉन्ड 1 मोल मध्ये जर काय करायचे ब्रेक करायचे त्या दोन बॉन्ड ब्रेक करण्यासाठी वॉटर मॉलिक्यूल मध्ये आपल्याला किती एनर्जी प्रोव्हाइड करावी लागेल 927 किलोजूल. पण जर आपण पाहिलं तिथं तर हे दोन्ही बॉन्ड आयडेंटिकल आहेत परंतु दोन्ही बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागणारी ऍक्च्युअल एनर्जी जी आहे ती डिफरंट आहे. यस इट इज डिफरंट. ओके मग किती येते हे जर आपल्याला ऑप्शन करायचं झालं तेव्हा स्टेबल वॉटर मॉलिक्यूल जेव्हा आपण वॉटर मध्ये पहिला बॉन्ड ब्रेक करायला OH दोन्हीपैकी कुठला आहे फर्स्ट बॉन्ड जो ब्रेक होईल तो फर्स्ट बॉन्ड ब्रेक होताना आपल्याला 499 किलोजूल हीट लागते. ओके परंतु हा सेकंड बॉन्ड दुसरा आहे हा ब्रेक करताना आपल्याला जे रिक्वायर्ड अमाउंट ऑफ एनर्जी इट इज लेस दुसरा OH बॉन्डच ब्रेक करायला पण तेवढीच एनर्जी लागत नाही तर तिथे लागते 428 किलोजूल. ध्यानात ठेवा बॉन्ड सेम आहे ऑक्सिजन हायड्रोजन OH बॉन्डच आपण काय करायला ब्रेक करायला पण वॉटर मधला पहिला OH बॉन्ड ब्रेक करताना आपल्याला एनर्जी किती लागेल 499 किलोजूल तर दुसरा OH बॉन्ड ब्रेक करताना एनर्जी किती लागेल 428 किलोजूल. इट इज डिफरंट. The bond is same, but the required amount of energy is different to break that particular covalent bonds. असं काय? Why? The enthalpies are different. त्याचं रिझन ध्यानात ठेवा. जेव्हा आपण वॉटर मधला पहिला बॉन्ड ब्रेक करायला तेव्हा वॉटर इज स्टेबल मॉलिक्यूल. इट इज स्टेबल. मग स्टेबल मॉलिक्यूलला आपल्याला स्टेबल मॉलिक्यूल मधला बॉन्ड काय करायला आपण ब्रेक करायला म्हणून आपल्याला एनर्जी काय लागेल जास्त. पण जेव्हा आपण पहिला बॉन्ड OH मध्ये वॉटर मधला काय करतो ब्रेक करतो तेव्हा आपल्याला माहिती आहे H2O मध्ये जर आपण एक बॉन्ड ब्रेक केला तर आपल्याला OH मायनस भेटतं आणि H प्लस. ओके म्हणजे पहिला बॉन्ड ब्रेक होताना काय व्हायला स्टेबल मॉलिक्यूल कंपाऊंड कशामध्ये कन्वर्ट व्हायला आयन्स मध्ये. मग स्टेबल हे म्हणून एनर्जी काय लागेल आपल्याला जास्त. पण जेव्हा आपण हा दुसरा बॉन्ड ब्रेक करायला OH मधला तेव्हा त्या अगोदरच अनस्टेबल आहे. अनस्टेबल असल्यामुळे त्याचा बॉन्ड आपल्याला काय करायचा ब्रेक करायचा आहे. त्या अनस्टेबल असल्यामुळे जो दुसरा बॉन्ड OH आपण ब्रेक करायला तेव्हा आपल्याला रिक्वायर्ड अमाउंट ऑफ एनर्जी कमी लागते. समजलं ना दोन्ही डिफरंट काय की फर्स्ट बॉन्ड ब्रेक करता म्हटलं काय होतं स्टेबल मॉलिक्यूल होतं म्हणून आपल्याला एनर्जी काय लागते जास्त लागते किती लागते 499 किलोजूल. पण जेव्हा एक बॉन्ड ब्रेक केला आपण तेव्हा आपल्याला OH आणि H प्लस साइन भेटतात. ओके तेव्हा दुसरा बॉन्ड ब्रेक करायला गेलो आपण तर OH मधला ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड जो ब्रेक करायला आपण OH मायनस आयन मधला तेव्हा त्या अगोदर काय झाले अनस्टेबल आहे. मग अनस्टेबल असल्यामुळे तो बॉन्ड इझिली काय होतो ब्रेक होतो म्हणजे पहिल्यापेक्षा एनर्जी काय लागते आपल्याला कमी लागते. इझिली ब्रेक व्हायला बॉन्ड म्हणजे एनर्जी काय लागणार आहे कमी लागणार आहे. इन both the condition we can say that the oxygen hydrogen bond enthalpy the same bond for the same bond are different. The bond is identical but the required amount of energy that is bond enthalpy
are different for breaking the bonds. मग आता आपण कोणती बॉन्ड एंथॅल्पी म्हणायचं की OH बॉन्डची एंथॅल्पी किती आपल्याला जर केलं तर आपण 499 किलो जूल म्हणायचं का 428 किलो जूल म्हणायचं. तर अशा वेळेस आपण काय करतो पहा सिंपली की हे दोन बॉन्ड ओव्हरऑल ब्रेक करायचे आपल्याला, तर दोन्ही बॉन्डसाठी किती एनर्जी लागेल आपल्याला, तर आपण सांगतो टू ब्रेक दॅट पर्टिक्युलर हे दोन बॉन्ड ब्रेक करायला आपल्याला एनर्जी किती लागेल. पहिला बॉन्ड ब्रेक करते 499 प्लस दुसरा बॉन्ड ब्रेक करते वेळेस किती लागेल 428 किलो जूल. ओके, मग आपण या दोन्हीचं समेशन करतो. या दोन्हीचं समेशन जे आहे ते आहे 927 किलो जूल. 927 किलो जूल किती बॉन्ड ब्रेक होण्यासाठी लागेल 2, म्हणून आपण याला 2 ने काय करतो डिवाइड करतो. मग 927 ला जर 2 ने काय केलं आपण डिवाइड केलं तर जी काही व्हॅल्यू येईल ओके दॅट इज 463.5 अप्रॉक्सिमेटली. ओके, म्हणून आपण सांगतो की OH बॉन्डची एंथॅल्पी किती आहे, तर आपण दोन्ही बॉन्ड जे ब्रेक करताना जी एनर्जी लागली त्या दोन्हीचं समेशन केलं आणि त्याला किती बॉन्ड ब्रेक केले 2, म्हणजे आपण त्याचं काय केलं ॲव्हरेज काढलं. ओके, जर इथं 3 बॉन्ड असते तर आपण याला 3 ने डिवाइड केलं असतं, 4 बॉन्ड असते तर 4 ने काय केलं असतं डिवाइड केलं असतं. ओके, मग आपण कोणती बॉन्ड एंथॅल्पी सांगतो की पहिल्या वेळेस जास्त होती दुसऱ्या वेळेस कमी होती, पण आपण त्या दोन्ही कन्सिडर करत नाही. आपण कुठले एंथॅल्पी कन्सिडर करतो ॲव्हरेज. मग टोटल किती बॉन्ड ब्रेक केले तेवढ्या बॉन्डना आपण त्याच्या टोटल एंथॅल्पीला काय करतो डिवाइड. जे आन्सर येईल दॅट इज द ॲव्हरेज बॉन्ड एंथॅल्पी, त्याला म्हणायचं ॲव्हरेज बॉन्ड एंथॅल्पी. समजलं ना. ओके, आता पहा हे जर आपण स्टेप बाय स्टेप दाखवलं तर पहा वॉटर मॉलिक्युलचं जे डिसोसिएशन केलं आहे आपण इथं हे आपण 2 स्टेप मध्ये दाखवू शकतो. हेच रिएक्शन आपण किती स्टेप मध्ये दाखवू शकतो 2 स्टेप मध्ये. पहिली स्टेप पहा, स्टेप फर्स्ट आपण वॉटर घेतलं, इट इज स्टेबल मॉलिक्युल. एकच बॉन्ड ब्रेक केला आपण तर काय भेटेल आपल्याला OH प्लस हायड्रोजन. ओके, मग पहिला बॉन्ड ब्रेक होण्यासाठी जी एंथॅल्पी लागेल आपल्याला डेल्टा H0 इज इक्वल टू 499 किलो जूल. ओके, मग आपण नंतर हा OH घेतला आणि OH मधला ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड आपण काय केला ब्रेक केला, तर आपल्याला ऑक्सिजन प्लस काय भेटेल हायड्रोजन. हा दुसरा बॉन्ड ब्रेक करायला आपल्याला एनर्जी पहिल्यापेक्षा काय लागते कमी लागते. डेल्टा H0 इज इक्वल टू 428 किलो जूल. ओके, म्हणजे वॉटर मध्ये 2 बॉन्ड ब्रेक केले आपण OH. पहिला बॉन्ड ब्रेक केला आपण OH आणि हायड्रोजन भेटले, एनर्जी किती लागली 499 किलो जूल. दुसरा नंतर OH मधला ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड काय केला आपण ब्रेक, तेव्हा एनर्जी किती लागली आपल्याला 428 किलो जूल. म्हणजे ओव्हरऑल दोन्ही बॉन्ड आपण काय केले ब्रेक केले. पहिला बॉन्ड ब्रेक करताना जास्त एनर्जी लागली, दुसरा बॉन्ड ब्रेक करताना कमी एनर्जी लागली. मग आपण या दोन्ही रिएक्शनचं समेशन करू. ओके, तर त्यानंतर जे सेम आहेत लेफ्ट हँड आणि राईट रिएक्टर आणि प्रोडक्ट साइडला ते आपण काय करतो कॅन्सल. OH गेट कॅन्सल, काय राहिले का फक्त H2O इन गॅसियस स्टेट. ओके, आता पहा इकडं हा एक हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन, म्हणजे ओव्हरऑल काय झालं हायड्रोजन प्लस हायड्रोजन किती झाले 2 हायड्रोजन्स प्लस एक करायला ऑक्सिजन. दोन्हीचं समेशन केलं म्हणजे आपल्याला परिच रिएक्शन भेटणार. OH इथं प्रोडक्ट साइडला आहे, इथं काय रिएक्टंट साइडला आहे. रिएक्टंट आणि प्रोडक्ट साइडला सेम असल्यामुळे आपण काय केले कॅन्सल केले. ओके, मग आता या दोन्ही स्टेप्स आपण काय केलं समेशन, मग त्यांच्या एंथॅल्पीचंही काय करावं लागेल आपल्याला समेशन करावं लागेल. सो डेल्टा H0 इज इक्वल टू 499 that is approximately 500 and 927 किलो जूल. ओके, मग आता एवढं ध्यानात ठेवा किती बॉन्ड ब्रेक केले आपण फर्स्ट स्टेपला एक आणि सेकंड स्टेपला एक 2 बॉन्ड ब्रेक केले, त्यासाठी एंथॅल्पी किती लागली 927 किलो जूल. मग आपण एका बॉन्डची एव्हरेज बॉन्ड एंथॅल्पी काढताना टोटल किती बॉन्ड ब्रेक केले तेवढ्याने काय करायचं डिवाइड करायचं. टोटल एंथॅल्पी किती लागली आपल्याला 927, किती बॉन्ड ब्रेक करण्यासाठी लागली 2, म्हणून आपण याला जर 2 ने काय केलं डिवाइड केलं तर आपल्याला 927 डिवाइडेड बाय 2 तर भेटतं 463.5 किलो जूल. ओके, समजलं. सो इट इज द एव्हरेज बॉन्ड एंथॅल्पी. हे जे 463.5 किलो जूल येईल त्याला म्हणायचं एव्हरेज बॉन्ड एंथॅल्पी. समजलं ना. परत ध्यानात ठेवा की जर असे पॉलीएटॉमिक मॉलिक्युल असेल वाटर किंवा दुसरा एक्झाम्पल पहा मिथेन घेतला आपण तरी चालेल.
मिथेनमध्ये CH बॉन्ड किती येतात 4 आहेत ना 4. मग पहिला बॉन्ड ब्रेक करताना एनर्जी काय लागणार आहे जास्त, कारण मिथेन काय स्टेबल आहे. पण एक बॉन्ड जर आपण ब्रेक केला तर काय भेटेल आपल्याला CH3 प्लस हायड्रोजन. मग CH3 मधला बॉन्ड ब्रेक करायला ते अनस्टेबल असल्यामुळे काय लागेल कमी एनर्जी लागेल. मग आता टोटल 4 बॉन्ड आपण ब्रेक करायला होतो. ओके, मग CH4 मध्ये 4 हायड्रोजनचे बॉन्ड ब्रेक करायला टोटल एनर्जी लागते. त्याला जर आपण 4 ने काय केलं डिवाइड केलं तर आपल्याला कार्बन हायड्रोजन बॉन्ड कॅपिटल कार्बन हायड्रोजन बॉन्ड एन्थाल्पी. समजलं? ओके, remaining part we will continue in next period.